रामकृष्ण हरी मंडळी, अशा एक पादुका आहेत की ज्या घरामध्ये स्थापन केल्या आहेत. त्या कुणाच्या आहेत, कुठे आहेत आणि त्या पादुकांना काय म्हणतात? तर त्या पादुका ह्या आहेत आंध्र प्रदेश राज्यामध्ये काकीनाडा या जिल्ह्यामध्ये श्री क्षेत्र पिठापूर म्हणजे श्री क्षेत्र पिठापुरम येथे त्या आहेत. आता आपल्याला माहितीच आहेत की भगवान दत्तात्रेयांचे पहिले अवतार श्रीपाद वल्लभ स्वामी यांनी या पिठापूर इथे जन्म घेतला. आता त्यांनी कोणाच्या पोटी जन्म घेतला? त्यांनी त्यांच्या आईचं नाव होतं अपलायम्मा आणि वडिलांचं नाव होतं अप्पलराज शर्मा यांच्या पोटी त्यांनी जन्म घेतला आणि तिथे त्यांनी तपश्चर्या केली. तर अशी ही त्यांची कर्मभूमी तपोभूमी आणि जन्मभूमी असलेले हे जे पवित्र असं जे प्राचीन असलेलं जे हे तीर्थक्षेत्र आहे, जे हे दत्तक्षेत्र आहे, तिथं त्यांच्या पादुका आहेत. तर त्यांची इच्छा होती की माझ्या पादुका माझ्या घरातच स्थापन व्हाव्यात. तर अशा ह्या पादुकांना भक्तांनी काय केलं? त्यांच्या घरातच स्थापन केलं. तर ह्या पादुकांना आपण काय म्हणतो? ह्या पादुकांना श्रीपाद पादुका म्हणतो. आता हे श्रीपाद पादुका ज्या की घरातच स्थापन केलेल्या आहेत औदुंबराच्या बाजूला. इथे जर आपण बसून पारायण केलं किंवा उपासना केली तर आपल्याला एक आध्यात्मिक ऊर्जा आपल्याला प्राप्त होते. आणि आपण इथे या दर्शनांना आपण दर्शन घेतलं, या पादुकांचं दर्शन घेतलं, औदुंबराचं दर्शन घेतलं तर आपल्याला तिथं त्या पादुकामध्ये आणि त्या औदुंबरामध्ये साक्षात श्रीपाद वल्लभ स्वामी तिथे वसलेले आहेत किंवा तिथं आहेत ते. तर त्यांचं आपण दर्शन घेतल्यानंतर आपल्या मनोकामना पूर्ण होतात, आपले कार्य सिद्धीस जातात आणि ज्या काही आपल्याला बाधा आहेत त्या दूर होतात. अशा ह्या पादुकांचं, अशा पवित्र अशा पादुकांचं आपण दर्शन घ्यायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.